सिल्लोड तालुक्यातील रामकलाबाई कोल्हे यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलंय। पतीच्या निधनानंतर 2.5 एकर शेती स्वतः सांभाळत असलेल्या रामकलाबाईंच्या पिकांना आठवडाभराच्या अतिवृष्टीनं प्रचंड फटका दिलाय। पीक वाहून गेलं, जमीन रखडली आणि घरही पाण्याखाली गेलंय। मागच्या हंगामात शेतात आग लागल्यामुळे सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नव्हती, तरीही त्या हिंमत ठेवून संघर्ष करत होत्या। मात्र आता अस्मानी संकटामुळे त्या मदतीची आर्तहाक मारतायत। माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या सरकारनं फक्त भरपाई करून द्यावं। माझे लेकरं लहान लहान आहे, मी कुठून एवढा पैसा आणून कुठून मी लय कष्टानं बनवेल होतं ते। माझे मक्का बनून गेली, मला त्या वावराचं पण काही वाटलं नाही, मालाचं पण हे जास्त खर्च करावा लागेल मला। एवढं माझी मागणी सरकारकडे, तेवढं माझं भरपाई करून द्या बस। कारण मी एकटी स्वतः करून स्वतः करणं लावलं मी इथपर्यंत आणलं, पण आता जास्तच हिंमत खचली माझी। म्हणजे 2-2.5 लाख रुपये खर्च लागेल मला तेवढी शेती तयार करायला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।